सातपुडा ते सह्याद्रीच्या उंच कड्याकापर्यातून, दऱ्याखोऱ्यातून, विदर्भातील गोंडवाना पट्ट्यातून ते पठारी प्रदेश, डोंगरदऱ्या आणि कोकणातील अथांग समुद्र किनाऱ्यापर्यंत पिढ्यानपिढ्या निसर्गाशी एकरूप होऊन जगणारा एक समाज आहे आदिवासी समाज. पण खरं तर तो केवळ एक समाज नाही, तर महाराष्ट्राच्या मातीचा खरा निसर्गपुत्र आहे. त्याची संस्कृती, त्याचे पोशाख, त्याची खाद्य परंपरा आणि निसर्गाशी असलेली त्याची अतूट नाळ यात दडलेलं आहे एक वेगळंच सौंदर्य. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या जपलेली ही ओळख आजही तितक्याच अभिमानाने उभी आहे. या विविधतेने नटलेल्या भारतात हा आदिवासी समाज म्हणजे आपल्या संस्कृतीचा एक मानाचा तुरा आहे. पण बदलत्या काळात आपली मुळं जपत पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रवाहात विकास साधत स्वतःचं स्थान टिकवणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन उभं आहे या समाजाच्या पाठीशी, प्रगतीचा दृष्टिकोन घेऊन. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमधून ही परंपरा, ही संस्कृती आणखी सक्षम करण्याचे काम चालू आहे. याच प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आज आपण संवाद साधणार आहोत आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके यांच्यासोबत. नमस्कार. निसर्गपुत्रांच्या विकासाचे नवे पर्व लिहिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे नवनवीन योजना या अंमलात आणल्या जात आहेत आणि त्या लोकप्रिय सुद्धा ठरत आहेत. लोकप्रिय ठरण्याची दोन प्रमुख कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आणि दुसरं कारण या विभागाचे जे मंत्री महोदय यात स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. ह्या योजना काय आहेत हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी या विभागाच्या मंत्री महोदयांसोबत आपण आज संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत या विभागाचे सन्माननीय मंत्री महोदय माननीय नामदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके साहेब आहेत. आदिवासी संस्कृती ही गौरवशाली आहे, त्याचा इतिहास आहे, एक व्यापक अशी ही संपूर्ण संस्कृती असं आपण म्हणतो. या संस्कृतीला धरून आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ही जी संस्कृती आहे, मूल्य जी आहे, तो जपण्याचा आपण प्रयत्न करतोय. नेमकं काय ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहे? महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, आमच्या उपमुख्यमंत्री भगिनी सुमित्राताई पवारताई आणि आदिवासी विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आम्ही सामूहिकरित्या आदिवासी, अनुसूचित जमाती ह्या विविध जाती जे आहे, एकूण 45 जाती आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या ह्या जाती राहतात. प्रत्येक जातीचा गौरवशाली इतिहास आणि अतिशय लोकप्रिय असलेली आदर्श संस्कृती. हो. देव, दैवत, कुलदैवत आणि अस्मिता हे जिवंत ठेवण्याची आज काळाची गरज आहे. ग्रामीण भागात आमचा जेव्हा माणूस होता, आमचा आदिवासी बांधव होता, जमाती बांधव होता, त्यावेळेस त्या मातीशी जोडलेला होता. जमीन, जंगल हो आणि निसर्गाशी जोडलेला होता. त्यावेळेस आमची पूजा कधी, केव्हा, कोणाची हे भान राहत होतं. परंतु शहरामध्ये माणूस आल्यामुळे ग्रामीण भागातली रीतिरिवाज जे आहे हळूहळू कमी होत राहिला होता. त्यामुळे आदिवासी विभागानं संकल्प केला की आदिवासी विभाग ज्या समाजासाठी काम करते, ज्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं आहे, त्या समाजाची चालीरीती, नृत्य, कला आणि पोशाख, आमची बोलीभाषा, आमच्या मातीशी निगडीत असलेली मायभाषा ह्या जिवंत राहण्याची काळाची गरज असल्यामुळे आम्ही संकल्प केला की आदिवासी विभागाच्या माध्यमातून शेवटचा माणूस शिकलेला असो, न शिकलेला असो, मजुरीला जाणार असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, तर सर्वांपर्यंत हा जो गौरवशाली इतिहास जो आहे, जगाच्या पाठीवर असलेला हा इतिहास आहे. हो. आणि हा इतिहास संपुष्टात येता कामा नये. तर इतिहास संपुष्टात आला तर भविष्यामध्ये आदिवासी विभागाचा भूगोल होता कामा नये. म्हणून अतिशय मनापासून आमचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती, देव, दैवत, अस्मिता, कुलदैवत युवकापर्यंत, युवतीपर्यंत माहीत झालं पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे,
जनजागृती झाली पाहिजे, लोकसहभाग झाला पाहिजे, लोकचळवळ झाली पाहिजे, कारण ही काळाची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने 100% महाराष्ट्रामध्ये 13 जिल्ह्यामध्ये माझा प्रवास झाला. ज्या ज्या भागामध्ये आमचा आदिवासी समाज राहतो, विदर्भामध्ये वेगळा समाज राहतो, कोकणामध्ये वेगळा समाज राहतो, वेगवेगळ्या समाजाचे देव. आता तुम्हाला सांगताना आनंद होते की दिनांक 2 तारखेला होळी होती आणि होळीचा सण नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करते. हो, वा. आमची राजवाडी जी आहे त्या राजाच्या माध्यमातून होळीची पूजा केल्या जाते आणि लाखोन लोक त्या ठिकाणी येतात. त्यामुळे त्या ठिकाणी मी स्वतः आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून आपण गेलो पाहिजे. ज्या समाजामध्ये आपला जन्म झाला त्या समाजाची चालीरीती, दिनचर्या, संस्कृती यासाठी मी त्या गावाला गेलो, बऱ्याच वेळ थांबलो. त्यामुळे प्रचंड आनंद झाला. उदाहरणार्थ दुसरा आहे, भोंगऱ्याची होळी करते. हो. भोंगऱ्याची अतिशय आनंदानं किती मोठं स्वागत केलं माझं. त्यामुळे आमचा समाज हा आमच्या संस्कृतीची पूजा करणार आहे, वा वा. देवाची पूजा करणार आहे, कुलदैवाची पूजा करणार आहे आणि त्यानुसार त्यांची दिनचर्या ठरत असल्यामुळे निश्चितच हा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती कुठल्याही प्रकारचा संपुष्टात येता कामा नये याची दक्षता आणि काळजी आदिवासी विभागाने घेतली असल्यामुळे सातत्याने नियमितपणे आदिवासी विभाग हा पूर्ण ताकदीनं कार्यक्रम राबवत आहे. आणि शेवटचा मुलगा, शेवटचा व्यक्ती, शेवटचा शेतकरी, शेवटचा शेतमजूर हा केंद्रित करून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. आणि निश्चितच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयाचा जो संकल्प आहे, आदिवासी समाजाप्रती असलेला त्यांचा विश्वास जो आहे, हो. आदिवासी समाजाचा त्यांचा असलेला विश्वास आणि आदिवासी समाजाप्रती असलेली त्यांची सहानुभूती, प्रेम आणि विश्वास याला कदापि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याचा प्रचंड विश्वास समाजाचा आहे आणि आदिवासी विभागाचा आहे. खूप खूप धन्यवाद. नाही, फार छान सर. एक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही विभाग अंतर्गत घेतला आणि तो म्हणजे भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार तुम्ही जाहीर केला. आता हा जो पुरस्कार आहे तो देण्यामागची नेमकी संकल्पना काय आहे? आदिवासी विभाग स्वतंत्र झाला तेव्हापासून आदिवासी सेवक पुरस्कार देत होते. बरं. आणि आदिवासी सेवक पुरस्कार दिल्यामुळे त्याचा फार लोकांना गांभीर्य राहत नव्हतं. कारण संपूर्ण देशामध्ये आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या, महाराष्ट्रातल्या जनजाती समाजाचा, आदिवासी समाजाचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे, कुठेतरी एक संघटित नेतृत्व झालं पाहिजे हा संकल्प ठेवून भगवान बिरसा मुंडांची जयंती 15 नोव्हेंबरला असते. हो. तो आमच्या आदिवासी समाजाचा जनजाती गौरव दिन वा वा म्हणून घोषित केलं. आणि जगामध्ये, देशामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भगवान बिरसा मुंडांची जनजाती गौरव दिवस 15 नोव्हेंबरला साजरा केला. आणि आपल्या नेत्यांनी केलेली क्रांती, त्यांनी केलेला इतिहास, त्यांनी दिलेला संस्कार हा आपण कायम ठेवला पाहिजे. त्यामुळे निश्चितच भगवान बिरसा मुंडांच्या नावानं आदिवासी समाजाची सेवा करणारा माणूस, आदिवासी सेवकांना भगवान बिरसा मुंडांच्या नावानं सन्मान करून जनजाती गौरव दिनाची आठवण राहिली पाहिजे हा संकल्प माझा आहे. वा, खरोखर खूप छान संकल्प आहे. आणि कसं होतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो समाज बांधव आहे तो थेट तुम्हाला जोडला जातो आहे. एक आणखीन अभिनव संकल्पना आपण राबवत आहात. म्हणजे त्याच्यासाठी खरं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला तुम्ही डोळ्यासमोर ठेवून लघुपटांची निर्मिती तुम्ही करून घेत आहात. पुस्तक संग्रहालय त्यांच्याकडनं करून घेतलेलं आहे. तर ह्याविषयी पण थोडंसं जरा सांगाल का? काय झालं, आतापर्यंत बेरोजगार युवकाकडे सातत्याने नियमितपणे दुर्लक्ष झालं असल्यामुळे यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये असलेले 30 प्रकल्प कार्यालय, हां, त्या 30 प्रकल्प कार्यालयामध्ये युवकांना न्यूक्लियस बजेट अंतर्गत त्या परिसरात असलेलं कल्चर, त्या परिसरात असलेलं अवगत गुण, त्या परिसरात असलेल्या मुलामुलींना सुप्त गुणांना वाव द्यावा म्हणून सूक्ष्म लघु उद्योग सुरू करून त्यांना रोजगार प्राप्त करून द्यायला पाहिजे. आणि त्यांना योग्य दिशा देण्याचं सुद्धा आम्ही सातत्याने काम करत आहोत. कारण अनेकदा आदिवासी विभागाबद्दल युवकाच्या माध्यमातून युवकाच्या मनामध्ये प्रचंड नाराजी होती, प्रचंड असंतोष होता. त्यामुळे आमच्या भगवान बिरसा कला मंचच्या माध्यमातून यावर्षी आम्ही 40,000 युवक युवतींना एकत्रित करून ऑनलाईन त्यांना गॅदर केलं, त्यांना विश्वासात घेतलं.
तुम्ही कंटेंट रायटर आहे, तुम्ही पिक्चर काढणार आहे, तुम्ही चांगले व्हिडिओ बनवता, तुम्ही चांगली फिल्म काढता, तुमच्याकडे असलेला अवगत गुण जो आहे, सुप्त गुण आहे, त्याचं सादरीकरण झालं पाहिजे, मांडणी झाली पाहिजे, रचना झाली पाहिजे. त्यामुळे लघु उद्योगासोबतच त्यांचं चांगलं प्रशिक्षण झालं पाहिजे. चांगल्या ज्या नावरूप आलेल्या ज्या कंपन्या आहे, नावरूप आलेले जे वेगवेगळे उद्योग आहे, त्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देऊन, प्रशिक्षक करून, कारण जोपर्यंत माणूस प्रशिक्षक होत नाही त्यांना जाणीव होणार नाही की मी हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. अशा प्रकारचा संकल्प येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 6 तारखेला अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये बेरोजगार युवकांना उद्योग, स्टार्टअप, राज्याला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2025 जाहीर केले आहे. पुढील 5 वर्षात 1,25,000 उद्योजक घडवणे आणि 50,000 स्टार्टअप्सला बळ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत. यातून निवडक स्टार्टअप्सला थेट आर्थिक मदत दिली जाईल. आदिवासी जमातीतील युवांना नाविन्यतेवर आधारित उद्योजक आणि उद्योग निर्माते बनवण्यासाठी राज्यात भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता म्हणजे बिरसा ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासुद्धा कल्पना आहे की युवकांना, बेरोजगार युवकांना, युवतींना मुख्य प्रवाहामध्ये आणून सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना मानसिक बळ आणि कमाई, पैसा कमावण्याची संधी प्राप्त करून द्यायला पाहिजे. 100% आदिवासी विभाग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे, त्यांनी जाहीर केलेल्या योजनेप्रमाणे आदिवासी विभाग पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील अनेक युवकांना सूक्ष्म आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आपण सन्माननीय पंतप्रधान महोदयांचा आत्ता उल्लेख केला, हे अगदी 100% खरं आहे की ते समाज बांधवांच्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभे आहेत. एक योजना आहे प्रधानमंत्री वनधन विकास योजना. ही योजना जी आहे या माध्यमातून समाज बांधवांनी तयार केलेली जी उत्पादनं आहे, कारागिरांच्या उत्पादनांना एक बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतात, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आतापर्यंतही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही पंतप्रधानांनी आदिवासी समाजातल्या काही प्रमुख ज्या जाती आहे, आदिम जमाती आहे, प्रिमिटिव्ह ट्राइब्स आहे, यांच्याप्रती कोणीही लक्ष घातलं नव्हतं. हेच देशभक्त आहे, लोकप्रिय पंतप्रधान आहे नरेंद्रजी मोदी यांनी 2023 या वर्षामध्ये PM जनमन योजना सुरू केली. आणि ती योजना एकूण 13 विभाग त्याच्यामध्ये आहे आणि 9 योजना म्हणजे यांचं क्लपिंग केलं. बरं, का प्रत्येक गावामध्ये असलेला आमचा जो आदिम जमात आहे, त्या आदिम जमाताला कशाची गरज आहे? 25 घरं असेल, त्यांना कशाची गरज आहे? त्यांना घरकुलाची गरज आहे का? त्यांना रोजगाराची गरज आहे का? हे संशोधन करून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो संकल्प आहे, आदिम जमातीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी 9 विभागाच्या माध्यमातून 13 योजनेची अंमलबजावणी करण्याचा संकल्प या 30 तारखेपर्यंत पूर्ण करावा असा संकल्प होता. परंतु परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून काही जे प्रश्न सुटाचे राहिले, सोडवायचे राहिले, त्यासाठी 1 वर्षाची परत मुदतवाढ मिळालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये 2026 मार्चपर्यंत 100% आदिम जमातीचा एकही कुटुंब, एकही व्यक्ती, शिक्षण असो, आरोग्य असो, विविध सुविधा असो, संस्कृती असो, घरकुल असो, जी योजना आहे त्या योजनेचा 100% लाभ देण्याचा संकल्प आणि मानस केला असल्यामुळे 100% आम्ही लक्ष देऊन आहे, सातत्याने पाठपुरावा होता, सातत्याने आढावा घेत असल्यामुळे PM जनमन योजनेच्या माध्यमातून हजारो लाखोच्या संख्येनं आमच्या आदिवासी बांधवांना लाभ मिळणार आहे. वा, मी सुरुवातीला जसं म्हटलं होतं की या योजना सगळ्या ज्या आहेत त्या लोकप्रिय होण्याच्या मागची 2 प्रमुख कारणं आहेत. एक तर त्याचा लाभ जो आहे तो थेट शेवटच्या त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो आणि आपण स्वतः त्याच जातीने लक्ष घालता. एक मुद्दा असा होता की पेसा कायद्याअंतर्गत 5% निधी जो आहे तो थेट ग्रामस्थांना दिला जातो. त्यात आपण प्रामुख्याने खूप लक्ष घालता, म्हणजे ती बरोबर योजनेचा तो लाभार्थ्यापर्यंत ते पोहोचतं आहे का वगैरे. मला ते जाणून घ्यायला नक्की आवडेल, कारण त्याच्यात कसं आहे की आपली ही जी गावं आहे, संस्कृती आहे, ही टिकून राहिली पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. त्याविषयी आपण थोडंसं सांगावं. आदिवासी समाजाच्या वतीनं
अनुसूचित जमातीच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. देशामध्ये 1996ला पेसा कायदा लागू झाला होतं. बरं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014ला मुख्यमंत्री झाले. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय कोणता घेतला असेल, माझ्या महाराष्ट्रामध्ये राहत असलेल्या आदिवासी समाजाप्रती विकासापासून कोसदूर असलेल्या समाजाला न्याय देण्याचा हेतू आणि उद्देश समोर ठेवून पेसा कायद्याची अंमलबजावणी करणारं देशामधलं तिसरं राज्य आहे. वा. तसं तर सर्व नियम आणि अटी बनवणारं पहिलं राज्य आहे. पेसा कायद्याचे नियम आणि अटी बनवणारं पहिलं राज्य आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि कायदा लावलाच नाही, त्या गावासाठी विकास करासाठी 5% निधी देऊन विविध कामाचं भूमिपूजन, उद्घाटन आणि काम करून त्यांना लाभ द्यावं अशा प्रकारचा संकल्प आहे. वा. महाराष्ट्रातली ही जी जनता आहे आणि खास करून जे आपले आदिवासी समाज बांधव आहे त्यांना आपण काय सल्ला द्याल? कारण हा समृद्ध वारसा आहे, हा टिकून राहिला पाहिजे, हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. तर काय संदेश द्याल? निश्चितच आदिवासी समाज हा भोळा आहे, लाजाळू आहे, नम्रताधारक आहे, प्रामाणिक आहे, विश्वासू आहे. त्यामुळे अतिशय एका सेकंदात विश्वास टाकणारी जमात कोणती असेल तर आदिवासी जमात आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आदिवासी माणसानं कोणाची लूट केली, डाका टाकला, डुबवलं, बेईमानी केली असं कधीही चित्र दिसणार नाही. अतिशय प्रामाणिक असलेल्या समाजाप्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रचंड विश्वास ठेवून तो समाज शेवटचा घटक, शेवटचा व्यक्ती. 490 शासकीय आश्रमशाळा आहे, अंदाजे 5 लाखाच्या दरम्यान विद्यार्थी शिकत आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं. सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये वेगवेगळ्या विषयाचे, वेगवेगळ्या मेथडचे पात्रताधारक शिक्षक असावं. आमची आदिवासी बहीण फक्त उमेदच्या माध्यमातून इतरत्र काम करत असते, परंतु ती कधी मालकीन झाली नाही. माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामधली आदिवासी बहीण राणी दुर्गावती आदिवासी महिला व सबलीकरण योजनेच्या माध्यमातून इतरांना रोजगार देणारी बहीण मालकीन झाली पाहिजे. आणि स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र ओळख प्रकल्प कार्यालयाअंतर्गत रजिस्टर केलेल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून समाजाचा सांस्कृतिक वारसा, संस्कृती, इतिहास जिवंत ठेवण्याची त्यांना संधी मिळेल, रोजगार मिळेल, इतरांना रोजगार देईल, युवकांना देईल, युवतींना देईल. हा संकल्प असल्यामुळे 100% आमचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती 100% जिवंत राहील. यासाठी कुठल्याही टोक्याला जाऊन आम्ही काम करू या शंका नाही. सर, एक प्रश्न माझा असा होता की राज्यामध्ये ज्या आश्रमशाळा आहेत, इथे असलेले सगळे जे विद्यार्थी आहे यांच्यामध्ये प्रचंड कलागुण आहेत. तर ह्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्याच्यासाठी काही सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करणं, काही स्पर्धांचं आयोजन करणं की ज्यामुळे इतर मुलांच्या सोबतीला तो मुख्य प्रवाहामध्ये ही मुलं मुली येऊ शकतात. याविषयी काही योजना एखादी आपल्या डोक्यात आहे का? आमच्या महाराष्ट्रामध्ये 490 शासकीय आश्रमशाळा आहे. मुली मिळून अंदाजे 5 लाखपर्यंत शिकतात. आम्ही मला आठवत असेल की आपण 4थ्या वर्गात 5व्या वर्गात असताना पहिले पीटी होती, खेळ राहायचा. त्यामुळे आदिवासी विभागाला सूचना दिलेल्या आहे की या वर्षापासून प्रार्थना झाली पाहिजे, पीटी झाली पाहिजे, खेळाचा तास राहिला पाहिजे. कारण अभ्यासासोबतच कुठल्या खेळामध्ये त्याला रुची आहे आणि त्याच्यानंतर त्याला शोधल्या गेलं पाहिजे त्या युवकाला किंवा युवतीला की कशात खेळाडू चांगली होऊ शकते बा. हे शिक्षकाचं काम असल्यामुळे आम्ही शाळेमध्ये एक नवीन दिनचर्या, नवीन वेळापत्रक सुरू करणार असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युवक युवतीमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महाराष्ट्रामध्ये स्पोर्ट अकॅडमी आदिवासी विभागाची झाली पाहिजे. जसे पुण्याच्या धर्तीवर, पुण्याला जशी स्पोर्ट अकॅडमी आहे त्याच धर्तीवर आदिवासी विभागाची स्पोर्ट अकॅडमी, अंदाजे 1000 विद्यार्थी कसे त्या अकॅडमीत राहील, निवासी राहील अशा प्रकारचा संकल्प आहे आणि तो काही महिन्यात त्याची अंमलबजावणी करू.
आदिम जमाती ज्या आहेत महाराष्ट्रामधल्या आदिवासी समाजातल्या त्यांच्यासाठी काही अशा विशेष योजना सुद्धा आहेत? बजेटच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो पिरमिड ट्रस्ट आदिम जमात आहे, उदाहरणार्थ कातकरी, हो. उदाहरणार्थ माडिया, उदाहरणार्थ कोलाम, या 3 महत्त्वाच्या आदिम जमाती आहे. आदिम जमात. आणि या जमातीसाठी स्वतंत्र पॅकेज ठेवलं मी. अरे वा. 10 कोटी रुपयाचं पॅकेज ठेवलं. त्यांना इतरत्र पैसे मागायची जायची गरज नाही. त्यांच्यासाठी त्यांची योजना, त्यांना अवगत असलेलं कौशल्य, कशात त्यांना रोजगार करण्याची रुची आहे, त्यामुळे त्यांना स्वतंत्र पॅकेज देऊन आम्ही गौरवण्यात आहे. सोबतच पारधी समाज जो आहे आमचा, हां. पारधी समाजसुद्धा एक इकडं तिकडं मायग्रेट होणारा समाज असल्यामुळे, आमची समाजाची जात असल्यामुळे त्या समाजाप्रतीसुद्धा सहानुभूती दर्शवून आम्ही 100% पारधी समाजातसुद्धा पॅकेज जाहीर केलं. येणाऱ्या काळामध्ये अनेक पारधी युवक युवती रोजगारासोबतच सोयी रोजगार आणि शिक्षण यावर आम्ही लक्ष केंद्रित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार. सर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष साजरं केलं गेलं, त्याविषयी थोडंसं अधिक सांगा ना. देश गौरव, विश्व गौरव आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून, संकल्पनेतून देशातल्या सर्व आदिवासी बांधवांचा सन्मान झाला पाहिजे, आदर झाला पाहिजे, या कल्पनेतून भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंती निमित्त 24-25 या वर्षामध्ये सर्वदूर सर्वतोपरी शेवटचा माणूस, शेवटचं गाव केंद्रित करून भगवान बिरसा मुंडांचा इतिहास, भगवान बिरसा मुंडांनी केलेली क्रांती, भगवान बिरसा मुंडांनी केलेला उल्गलान हा सर्वसमावेशक असावा, हा उद्देश आणि हेतू समोर ठेवून गत 18 महिन्यापासून आदिवासी विकास विभाग, कला संगम व इतर विविध संघटनेच्या माध्यमातून शेवटचा आदिवासी माणूस यांच्यापर्यंत भगवान बिरसा मुंडांचा इतिहास, केलेली क्रांती, गौरवशाली इतिहास आणि उल्गुलान पोहोचावं म्हणून महाराष्ट्रामध्ये पेसा अंतर्गतले सर्व गावं, धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत असलेली सर्व गावं, सर्व लक्ष केंद्रित करून शासकीय आश्रमशाळा, शासकीय मुलामुलींचे वसतिगृह, अनुदानित आश्रमशाळाच्या सर्व विद्यार्थ्यापर्यंत भगवान बिरसा मुंडांची क्रांती, उल्गलान माहीत व्हावं म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर येथे दिनांक 14 तारखेपासून 14 नोव्हेंबरपासून तर 17 नोव्हेंबरच्या दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवले. सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आणि त्यामध्ये त्यांनी आदिवासी समाजाच्या सन्मानापोटी आदिवासी समाजातील महान क्रांतिकारकांची सचित्र माहिती व इतिहास प्रत्येक विद्यार्थीपर्यंत चित्रमय पुस्तक रूपाने पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी अशोक उईके सर व आदिवासी विकास विभागावर सोपवली. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडून प्रेरणा घेऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व गावागावात आदिवासी बांधवांपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांची माहिती पोचवावी या हेतूने आपले आदिवासी विभागाचे मंत्री डॉक्टर अशोक उईके सर यांनी संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनावरील चित्रमय पुस्तक तयार करण्याचे ठरवले आणि आज TRTIच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न व संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. भगवान बिरसा मुंडांचे भारतातील पहिले संपूर्ण चित्रमय पुस्तक आपल्या महाराष्ट्रात तयार झाले आहे. कारण त्यामध्ये आदिवासी समाजाचा सेवानिवृत्त कर्मचारी असो, बुद्धिजीवी असो, युवक असो, युवती असो, सामाजिक कार्यकर्ते असो, भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त करणारे मान्यवर असो, यांना विश्वासात घेऊन योग्य ते पद्धतीचं प्रबोधन करण्यात आलं, मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यामुळे नागपूर येथे झालेला जनजाती गौरव वर्ष जो आहे तो अविस्मरणीय राहणार आहे. देश पातळीवर, राज्य पातळीवर त्याचं कौतुक झालेलं आहे आणि निश्चितच मनापासून ज्याने ह्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान बिरसा मुंडांची जयंती उत्सव समिती व गौरव दिवस यशस्वी करण्यासाठी जनजाती समाजाचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी सहभाग घेतला, सहकार्य केलं, मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. सर, राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण ही जी योजना आहे ती खूप लोकप्रिय ठरते.
त्या योजनेविषयी जरा सांगा ना. आमच्या मध्य प्रदेश येथील आमची बहीण राणी, त्यांनी क्रांतिकारी इतिहास घडवला मध्य प्रदेशामध्ये. आदिवासी समाजासाठी, जनजाती बांधवासाठी त्यांनी केलेली क्रांती, त्यांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर असल्यामुळे मागच्या वर्षामध्ये दिनांक 9 ऑगस्टला, म्हणजे त्या दिवशी रक्षाबंधनाचा दिवस होता. पण बहिणीला भेट द्यायची असेल तर आपण नेहमी रक्षाबंधनाच्या दिवशी देतो. हो. त्यामुळे 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजनेचा GR काढला आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बहिणींना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इतरांना रोजगार देणारी बहीण निर्माण व्हावं, ती मालकीण व्हावं, तिला आत्मविश्वास निर्माण व्हावं, नियोजन करणारी बहीण निर्माण व्हावं, अशाच प्रकारचा संकल्प घेऊन राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना 100% आदिवासी विभागाच्या माध्यमातून, प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करून लाखोच्या दरम्यान आमच्या बहिणी लखपती दिदी होईल. राणी दुर्गावतीला स्मरण करून आदिवासी महिला आमच्या इतरांना रोजगार देईल, हाच माझा संकल्प आणि तो पूर्ण होईल. एक असाच संकल्प आपण घेतलात आणि तो म्हणजे समाजातले जे गुणवंत आहे त्यांच्यासाठी राघोजी भांगरे गुणवंत गुणगौरव पुरस्कार ही संकल्पना आपली आहे. तर त्याही विषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सातत्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना करत असते का आपले जे महापुरुष आहे, हे जे महापुरुष आहे, महापुरुषांनी केलेली क्रांती, त्यांना समाजाप्रती असलेला इतिहास, गौरवशाली इतिहास, आदर्श संस्कृती सातत्याने नियमितपणे स्मरणात राहिल्या गेली पाहिजे. कारण आतापर्यंतही शासकीय आश्रमशाळेमध्ये, अनुदानित आश्रमशाळेमध्ये वेगवेगळ्या वर्गामध्ये विद्यार्थी आमचे गुणवत्ता प्राप्त होतात, परंतु गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सन्मान होत नाही, आदर होत नाही. त्यामुळे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. वर्ग 8, वर्ग 11, पदवीधर सर्व विद्यार्थ्यांचा आदिवासी विभागाच्या माध्यमातून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या नावानं सुरू केलेला गौरव जो आहे, विद्यार्थ्याचा सन्मान आहे, हा 100% नावारूप येणार आहे, त्याचं कौतुक होणार आहे. विद्यार्थी 100% हा इतिहास कधी विसरणार नाही, हा संकल्प ठेवून योजना सुरू केली, त्यांचा सन्मान सुरू केलेला आहे आणि निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. सर, समाज बांधवांमध्ये आपली लोकप्रियता तर आहेच, पण मुळात आपण प्राचार्य आहात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपली लोकप्रियता तितकीच आहे. फेब्रुवारीमध्ये आपण आश्रमशाळेला एक भेट दिली आणि तिथे मुक्काम केलात आणि त्या मुक्कामामध्ये चिमुकल्यांशी संवाद साधलात. तर याविषयी जरा सांगाल का? आमच्या शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये आणि वसतिगृहामध्ये शिकणारा विद्यार्थी अतिशय लाजाळू आणि नम्रताधारक असल्यामुळे, साहेब आल्यानंतर घाबरणारा युवक आणि युवती असल्यामुळे ते संवाद आणि हितगुज साधण्यासाठी संकोच करत असते. हो. त्यामुळे आदिवासी विभागाच्या माध्यमातून यावेळेस संकल्प केला होता, ज्या दिवशी शाळा भरते त्या दिवशी आम्ही महोत्सव साजरा केला पाहिजे, उत्सव साजरा केला गेला पाहिजे. प्रत्येक शाळेवर आमदार आणि लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता जाऊन प्रथम दिवशी येणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा, माझ्या आदिवासी मुलामुलींचा सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, हा कार्यक्रम राबवला. सोबतच शासकीय आश्रमशाळेच्या बाबत नेहमी चर्चा होतात का या आश्रमशाळेत हे नाही, त्या आश्रमशाळेत ते, म्हणून 490 शासकीय आश्रमशाळेमध्ये सचिवासह आदिवासी विभागाचे प्रमुख जे आहे, प्रशासकीय सचिवासह आणि शासनाचा प्रमुख म्हणून मी, शासन आणि प्रशासन मिळून 490 शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्वांना मुक्काम करणं अनिवार्य, त्या विद्यार्थ्याशी संवाद करणे, हितगुज साधणे, चर्चा करणे, अडचणी असेल त्या समजून घेणे आणि त्या आश्रमशाळेमध्ये कुठली अडचण आहे, कशाची गरज आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का नाही, शौचालयाची व्यवस्था आहे का नाही, शिक्षक अध्ययन करण्यासाठी आहे का नाही, ग्राउंड आहे का नाही, वर्गखोली आहे का नाही, ह्या सर्व बाबीचा आढावा घेतला असता निश्चितच चिमुकल्याशी संवाद आणि प्रवेश महोत्सव, उत्सव, हो, तोही आपण केला आणि आदिवासी समाजाचा गौरवाचा बाब आहे. एवढंच सोबत नाही सर, यावेळेस आदिवासी शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून प्रत्येक मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जबाबदारी दिली होती. वर्गामध्ये पहिल्या दिवशी शाळेमध्ये येणारा विद्यार्थी भाग वेगळा, परंतु जल्लोषाने उत्सव साजरा करा. मी यावेळेस प्रत्येक गावाला जाईल, प्रत्येक कुटुंबाकडे जाईल
आणि त्यांना आश्वासित करेल, त्यांना विश्वास संपादन करेल आणि जास्तीत जास्त शासकीय आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश कसे होईल असं पालकांना विश्वास करून त्या गावामध्ये जनजागृती, लोकसंवाद, लोकचळवळ निर्माण करावं, जेणेकरून शासकीय आश्रमशाळेप्रती सहानुभूती, प्रेम, विश्वास निर्माण व्हावं, पालकांचं येणं जाणं व्हावं. पालकांना वाटायला पाहिजे की बा आमचे हे शिक्षक जे आहे ते पालक आहे, आश्रमशाळा हे आमचं घर आहे, असा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आदिवासी विभागानं मागच्या वर्षी छोटासा प्रयोग केला. तो प्रयोग धरून येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही कसा प्रभावशाली कार्यक्रम होईल याचं नियोजन सुरू आहे. सर, आणखीन एक अभिनव संकल्पना आपण राबवलीत आणि म्हणजे ह्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळांमध्ये पहिल्यांदा परिचारिकांची नियुक्ती आपण केली, त्याविषयी सांगा ना. आमच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये सातत्याने नियमितपणे वर्ग 1 ते वर्ग 12वीपर्यंत मुली शिकत असतात, मुलं शिकत असते. सातत्याने महाराष्ट्रामध्ये चर्चा होत राहते, आरोग्य खराब झालं, अशी अडचण आहे, तशी अडचण आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात यांच्या पुढाकाराने त्यांची परवानगी घेऊन प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये एक ANMची नियुक्ती केली, जेणेकरून आमच्या आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या मुलामुलींची आरोग्याची तपासणी आणि दक्षता घेण्यात येईल हा संकल्प ठेवून प्रथमच महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये ANMची नियुक्ती करून एक नवीन पायंडा सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक विश्वास संपादन झालेला आहे की बा आम्ही आजारी पडलो तरी आम्हाला उपचार आणि औषध देणाऱ्या आमच्या भगिनी आहे, अशा प्रकारची आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे पालकांचं प्रचंड प्रेम आणि सहानुभूती मिळत आहे, यात कुठल्या प्रकारे शंका नाही. सर, यंदाची होळी आपल्यासाठी विशेष होती. म्हणजे आपण समाज बांधवांमध्ये जाऊन होळी साजरी केली, पारंपरिक वाद्य वाजत होती, आपण त्याच्यावरती ताल धरलात आणि याचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाले. आम्ही ते व्हिडिओ पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं मला त्याच्यामध्ये हे पाहता आलं की हे आपले समाज बांधव जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मला काय सांगाल त्याविषयी? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी अतिशय महत्त्वाचा सण आणि उत्सव कोणता असेल तर तो होळीचा असतो. आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये काठीची होळी म्हणून प्रसिद्ध आहे, हो, राजा महाराजांनी निर्माण केलेली. आणि दुसरं भोंगऱ्या बाजार, या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होळी साजरी केली जाते. त्यामुळे यावेळेस मला एक चांगली संधी मिळाली काठीच्या होळीला जायची. तर काठीच्या होळीला गेलो असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले लाखोच्या संख्येने माझे बांधव जे आहे, महिला आहे, बालक असेल, बालिका असेल, त्यांच्या उपस्थितीमध्ये होळीचं दर्शन आणि आमच्या संस्कृतीचं दर्शन आणि राजा महाराजाचं दर्शन घेण्याची संधी मिळाली. आणि निश्चितच त्या परिसरात असलेला माझा जो आदिवासी बांधव आहे या सणाला प्रथम प्राधान्य देऊन तो व्यक्ती आमचा कुठेही काम करत असला तरी, कुठे मजुरी करत असला तरी होळीच्या सणानिमित्त 100% आदिवासी बांधव गावाला येऊन होळी साजरी करत असते. त्यामुळे आमची अतिशय महत्त्वपूर्ण सण कोणता असेल तर होळीचा असेल. त्यामुळे यावेळेस मला काठीच्या होळीला आणि भोंगऱ्या बाजारामध्ये जाण्याची संधी मिळाली. आमचं असलेलं ज्या वस्तू आहे, लोककला आहे, ते संग्रहित करून येणाऱ्या काळामध्ये ते जिवंत ठेवण्याची गरज असल्यामुळे आनंद घेतला. त्यामुळे मी आनंदी आहे आणि आमचा कार्यकर्ता आणि समाज आनंदी आहे. सर, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा संकल्प आहे विकसित भारताचा 2047 साली. आता तेव्हा जी तरुण पिढी असेल त्यांच्या म्हणजे ते ज्या ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या क्षेत्रामधलं नेतृत्व जे आहे ते त्यांच्याकडे असेल, तुम्ही काय संदेश द्याल? देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून 2047ला आपला देश विकसित भारत व्हावं या कल्पनेतून प्रचंड नियोजन आणि मार्गभ्रम सुरू आहे. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून विकसित महाराष्ट्र होण्याचा संकल्प केला असल्यामुळे निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 2047ला घातलेला जो विकसित महाराष्ट्र आहे त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून आज रोजी शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहामध्ये शिकणारे विद्यार्थी आणि अनुदानित आश्रमशाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना सातत्याने नियमितपणे एक वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना एकच उद्देश आणि
संदेश देण्यात येत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जो संकल्प आहे विकसित महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाची प्रमुख भूमिका का असेल, युवकांची भूमिका का असेल आणि माझ्या मुलामुलींची, युवक युवतीची योगदान का असेल, त्या अनुषंगाने आदिवासी विभाग मार्गभ्रमण करत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा विकसित महाराष्ट्र संकल्प जो आहे त्यासाठी आदिवासी विभाग मुख्य भूमिका राबवून येणाऱ्या काळामध्ये विकसित महाराष्ट्रासाठी आमची भूमिका प्रभावी राहील. आता जाता जाता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे वळतो की धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, हे अभियान जे आहे त्याविषयी थोडंसं सांगा ना. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हां, अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल मागच्या सत्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, धरती आबा बिरसा मुंडाचं नाव, धरती आबा ही पदवी दिली होती. बिरसा मुंडांना ओळखी जी केली जाते ते धरती आबाच्या नावाने केली जाते. ग्रामीण भागातला विकास, ग्रामीण भागात उत्कर्ष निर्माण केला पाहिजे, ग्रामीण भागात उत्कर्ष निर्माण करणारं अभियान. वा वा. यामध्ये ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असल्यामुळे याच्यामध्ये 25 योजना आणि 17 विभागाच्या माध्यमातून 25 योजनेची अंमलबजावणी केली जाते. 25 योजना, 17 विभाग एक होऊन ग्राम उत्कर्ष अभियान धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या अनुषंगाने 5,975 गावं महाराष्ट्रात निवडलेली आहे आणि या सर्व गावामध्ये पहिला टप्पा राबवला आम्ही. त्या गावामध्ये प्रसाराने प्रचार करणे, बरं, ग्राम उत्कर्ष, उत्साह, जनजागृती, लोकसहभाग, लोकचळवळ, प्रत्येक योजनेची माहिती त्या गावामध्ये जोपर्यंत होत नाही, जनजागृती होत नाही, लोकसहभाग होत नाही, तोपर्यंत कुठलीही योजना यशस्वी होत नसल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान 5,975 गावं येणाऱ्या काळामध्ये अतिशय म्हणजे महाराष्ट्राचा जो संकल्प आहे विकसित महाराष्ट्र जो मुख्यमंत्री मोदी यांना बनवायचा आहे, बरोबर, त्याचा एक भाग म्हणून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी विभागाचा, आदिवासी समाजाचं योगदान राहील अशा प्रकारचा तो शब्द. आज या आदिवासी समाजातला प्रत्येक भारतीय बांधव त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे, एक विश्वास आहे. या समाजाचं पालकत्व आता महाराष्ट्र शासनाने स्वीकारलं आहे आणि ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. प्रत्येक आदिवासी पाड्यापर्यंत रस्ता, पाणी, वीज, रोजगार, महिला बाल विकासाच्या योजना हे पोचवण्याकरता भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माननीय मोदीजींनी 75,000 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि 5 वर्षामध्ये संपूर्ण आदिवासी गावांचं चित्र बदललं पाहिजे अशा प्रकारची योजना तयार केली. आज आदिवासी विद्यार्थी आकाशाच्या पलीकडची स्वप्न पाहत आहेत, अगदी इस्रो पर्यंत पोहोचण्याची. आपल्या आदिवासी भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतायत. त्यांच्या हातातली कला आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतःची ओळख निर्माण करते. आणि हे सगळं घडत असतानाच त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती ती तितक्याच ताकदीने जपली जाते. मुळांना जपत स्वप्नांना पंख देणारा हा प्रवास आदिवासी समाजाच्या उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे आणि हाच आहे नव्या महाराष्ट्राचा खरा चेहरा. हा संवाद सुरू करतानाच म्हटलं होतं की योजना लोकप्रिय होतात त्याच्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण स्वतः जातीने त्यामध्ये लक्ष घालतात, स्वतः मैदानामध्ये उतरतात. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासी संस्कृतीचा जो इतिहास आहे तो गौरवशाली इतिहास आहे. मुळात आपण तो समजून घेतला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला तो समजावून सांगितला पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे उत्तम पावलं पुढे त्यांनी उचललेली आहे आणि त्यासाठी मंत्री महोदयांनी पुढाकार घेतलेला आहे. माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली निसर्गपुत्रांच्या विकासाचं नवं पर्व हे यशस्वी ठरेलच, पण कारकीर्द ही दैदिप्यमानही ठरेल यात तिळी मात्र शंका नाही. साहेब, आपण या संवादामध्ये सहभागी झालात, आपले मनःपूर्वक आभार.
धन्यवाद.